नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण मार्च महिन्यातील 1 ते 31 मार्च या संपूर्ण महत्त्वाच्या घटना, स्मृती दिवस, जन्मदिवस याविषयींची महत्त्वपूर्ण माहिती आजच्या दिनविशेष या सत्रात बघणार आहोत। चला तर सुरुवातीला बघूया 1 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 1 मार्च 1922 महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग रायगड येथे जन्म। नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते। त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरसलपणे कार्य केले। श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत। यानंतर बघूया 2 मार्च या दिवसाचे सर्व दिनविशेष। 2 मार्च 1949 या दिवशी प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन। सरोजिनी नायडू या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या। नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या। नायडू यांच्या कवितांमुळे त्यांनी नाईट एंजल किंवा भारत कोकिळा ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली होती। बघूया 3 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 3 मार्च 2015 जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। वन्य प्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती। याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरवला। नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा 3 मार्च 1973 रोजी 180 देशांनी मान्य केला, म्हणून या दिवसाला महत्त्व आहे। बघूया 4 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 4 मार्च 1996 चित्रकार रवी परांजपे यांना कॅंग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर। रवी परांजपे हे चित्रकार बोधचित्रकार होते। त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रात भारतामध्ये काम केले। परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे। त्यांना कम्युनिकेशन आर्ट्स गिल्डतर्फे कॅंग हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देण्यात आला आहे। बघूया 5 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 5 मार्च 2007 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR ही एक भारतीय वैधानिक संस्था आहे, ज्याची स्थापना संसदेच्या कायद्याने बाल हक्क संरक्षण आयोग CPCR कायदा 2005 द्वारे केली आहे। हा आयोग महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो। 5 मार्च 2007 रोजी आयोग कार्यान्वित झाला। बघूया 6 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 6 मार्च 2005 देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरू झाला। तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे। 160 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला। हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे। बघूया 8 मार्च या रोजीचे दिनविशेष। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या। स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशी स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या। बघूया 9 मार्च या रोजीचे दिनविशेष। 9 मार्च 1650 संत तुकाराम यांचा वैकुंठवास। संत तुकाराम हे इसवी सनच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते। त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला होता। पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 9 मार्च 1650 हा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो। याच दिवशी संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठ गमन झाले असल्याचे मानले जाते। बघूया 10 मार्च या रोजीचे दिनविशेष।
10 मार्च 1897 पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन। सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या। त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते। सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली। 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले। या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली। 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता। बघूया 11 मार्च रोजीचे दिनविशेष। 11 मार्च 1886 आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली होती। आनंदीबाई गोपाळराव जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या। अभ्यासक्रम 2च वर्षात पूर्ण करून मार्च इसवी सन 1886 मध्ये आनंदीबाईंनी MDची पदवी मिळवली होती। वयाच्या 20तच त्यांना क्षयरोग झाला। पुढे काही महिन्यातच म्हणजे 26 फेब्रुवारी इसवी सन 1887 रोजी त्यांना पुण्यातच मृत्यू आला। बघूया 12 मार्च या रोजीचे दिनविशेष। 12 मार्च 1930 महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडी यात्रेला सुरुवात केली होती। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान झालेला मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टींवर लावलेल्या कराच्या विरोधात इसवी सन 1930 साली घडलेला सत्याग्रह होता। यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात। यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930ला पोहोचली। त्या दिवशी जेव्हा सकाळी 6:30 वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली होती। यापुढे बघूया 13 मार्च या रोजीचे दिनविशेष। 13 मार्च 1940 अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधम सिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली। एप्रिल 13 इसवी सन 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले। शहीद उधम सिंग, जे स्वतःच्या हत्याकांडामध्ये जखमी झाले होते, यांनी 13 मार्च 1940 या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओडायर, जो या हत्याकांडाचा सूत्रधार होता, यांवर बंदुकीतून गोळ्या झाडून वध केला। बघूया 14 मार्च या रोजीचे दिनविशेष। 14 मार्च 1879 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म। जर्मनीतील जन्मलेले एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते। आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांचे सूत्र EMC2, जे सापेक्षता सिद्धांतानुसार तयार झाले, हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणूनही ओळखले जाते। बघूया 15 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 15 मार्च 1950 नियोजन आयोगाची स्थापना। भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग इसवी सन 1950 मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे, जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते। 1 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली। बघूया 16 मार्च या रोजीचे दिनविशेष। 16 मार्च 1955 राष्ट्रीय लसीकरण दिवस। देशात 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला। या दिवसाने संपूर्ण देशात लसींच्या महत्त्वाविषयी जनजागृती केली, म्हणून हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी साजरा केला जातो। गेल्या काही दशकांमध्ये TB, धनुर्वात इत्यादी प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढ्यात लस हे एक महत्त्वाचे शस्त्र बनले आहे। लसींनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत, त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिनाचं महत्त्व फार आहे। बघूया 17 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 17 मार्च 1882 आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन। विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते। उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्दिष्टातून 1880 साली
त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. बघूया 19 मार्च या दिवसाचे दिनविशेष. 19 मार्च 1848 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे इसवी सनच्या 19व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहास लेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने यांनी समाजसुधारणाविषयी शतपत्रे वस्तुतः संख्येने 108 लिहिली होती. बघूया 20 मार्च या रोजीचे दिनविशेष. 20 मार्च 1917 महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरू झाला. महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला हा सत्याग्रह होता. यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. आंबेडकरांनी सर्वात प्रथम या तळ्यातील पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनाही त्या तळ्याचे पाणी पाजले. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते. बघूया पुढील दिवसाचे म्हणजेच 21 मार्च या रोजीचे दिनविशेष. 21 मार्च 2012 आंतरराष्ट्रीय वन दिन. संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012ला जागतिक वन दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. वनांची मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते. बघूया 22 मार्च या दिवसाचे दिनविशेष. 22 मार्च 1999 लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. पुढे बघूया 23 मार्च रोजीचे दिनविशेष. 23 मार्च 1931 भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडर्सची हत्या केल्याप्रकरणी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्या होत्या. त्याचमुळे 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. बघूया 24 मार्च या दिवसाचे दिनविशेष. 24 मार्च 1962 जागतिक क्षयरोग दिन. जागतिक टीबी किंवा क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1882 मध्ये जर्मन चिकित्सक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कोचने यांनी टीबीचा जीवाणू म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती. या योगदानाबद्दल रॉबर्ट कोचने यांना 1905 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. बघूया 27 मार्च या दिवसाचे दिनविशेष. 27 मार्च 1968 पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांचे निधन झाले. एप्रिल 12 इसवी सन 1961 रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला होता. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने 89 तास 34 मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्यांना अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोव्हिएत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे. वयाच्या 34व्या वर्षी एक विमान अपघातात युरी यांचा मृत्यू झाला. बघूया 28 मार्च या दिवसाचे दिनविशेष. 28 मार्च 1992 उद्योगपती JRD टाटा यांना राष्ट्रपती R व्यंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. जहागीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ JRD टाटा हे भारतीय उद्योजक होते.
ते पहिले भारतीय वैमानिक असून भारतातील विमान वाहतूक उद्योगांचे जनक मानले जातात। बघूया 29 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 29 मार्च 1968 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची राहुरी येथे स्थापना। महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे। कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच 4 कृषी विद्यापीठांची स्थापना केली। त्यांपैकी असलेले राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ आहे। बघूया 31 मार्च या दिवसाचे दिनविशेष। 31 मार्च 1889 आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले। हा बांधायला 2 वर्षे 2 महिने 2 दिवस लागले होते। आयफेल टॉवर ही 1989 साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे। आयफेल टॉवर 324 मीटर म्हणजेच 1063 फूट उंच आहे व त्याला 3 मजले आहेत। गुस्ताव आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते। फ्रेंच क्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 1838 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला होता। अशा पद्धतीने मार्च या महिन्यातील आपण सर्व दिनविशेष बघितले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा। अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।